अजून आजग्याचं लग्न झाला नाहीये तरी आजग्यासाठी मी उखाणा घेणार आहे. डाली डाल मुगाची डाल, डाली डाल मुगाची डाल, आजग्या एका वर्षात काढील 2 बार. हॅपी बर्थडे टू यू. खोक्यात खोका, टीव्हीचा खोका, मालवणच्या बायका करून आमच्या खिशाला पडले धोका. वरम्याचा ग वरम्याचा गुलाबी पेटा. चला हाय 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 हाय. ए ताई हेलता काप चल. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा स्वप्नील कदम ड्रमर या युट्यूब चॅनलमध्ये. आणि ॲक्च्युली आजचा आपला ब्लॉग हा छोटासा आणि मिनी ब्लॉग असेल, जेणेकरून मी आज ब्लॉग करणार नव्हतो. पण या साईडला आपली सगळी मंडळी आली ते बघ इकडे. आणि आपला मित्र म्हणजे माझा मित्र दीपेश म्हात्रे, याचा आज बड्डे आहे. तर त्या संदर्भात आमची पार्टी चालू होती. पण सगळे बोलतात की आज एक छोटासा ब्लॉग करून, कारण की आपल्या इथे एक सेलिब्रिटी सिंगर आला आहे. म्हणजे आपण बोलावं नाही पण तो गाणी बोलतो ना एक उत्तम अशा प्रकारे. सो त्या विषयाने मला असं वाटलं की आज थोडासा छोटासा ब्लॉग करावा. भले आपला 5-10 मिनिटाचा ब्लॉग असेल पण हा चांगला असेल, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. सो पहिले आपण दीपेशला भेटू, फॅमिलीला भेटू, सगळ्यांना भेटू. त्यानंतर आपण ते गाणं ऐकू. ते दीपेशसाठी त्यांनी गायलं आहे. आणि सिंगर आपला म्हणजे असा आपल्या ऑर्केस्ट्रा लाईनमधला सिंगर नाही आहे, पण जो सिंगर आहे तो एकदम नवीन आहे आणि एकदम फ्रेश सिंगर आहे. तुम्हाला पण त्याचं गाणं ऐकायला आवडेल. सो पहिलं आपण सगळ्यांना भेटू, त्यानंतर मग आपण गाणं ऐकू. हे बघा इकडे पूर्ण ही दीपेशची आपल्या फॅमिली, आपला बाबा नाना का हे दीपेशचे पप्पा या साईडला, नंतर इकडे भरत काका, नंतर आपले हे भाऊजी इकडे, आपला परी इकडे, बाबा झाला आणि हा आपला वामन काका या साईडला इकडे. ओके. आणि मग ही आपली लेडीज इकडे सगळी परिवार या साईडला एकदम. ऍक्च्युली ते माझ्या ब्लॉगची वाट बघत होते पण मी ब्लॉग केला नाही. नंतर सगळा मेकअप उतरला, त्यांचा मेकअप उतरला. आणि मेन तुम्हाला सांगितलं, जो आपल्या आता ब्लॉग मध्ये जो सिंगर गाणी बोलणार आहे म्हणजे आपल्या त्याचा ऑर्केस्ट्राशी संबंध काहीच नाही. आणि त्या फार्म हाऊसला आम्ही आलोय त्या हिशोबाने आम्ही विचार केला की छोटा तरी ब्लॉग करू. सिंगरची मम्मी, तर आपल्या सिंगरची ही आई आहे. तो आपल्या ब्लॉग मध्ये गाणी जो बोलणार आहे ना त्याची मम्मी ही आहे. आता आपण डायरेक्ट जाऊ सिंगरकडे आपल्या, आणि फार्म हाऊसचे डिटेल्स नंतर बोला. सो आपला हा सिंगर आणि आज हा गाणी बोलणार आहे. तुम्ही आता सर्वांनी माझ्या गाण्याची मजा घ्या. फार्म हाऊसला आल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मानतो. तुझ्या फार्म हाऊसला आलोय आम्ही दादू. फार्म हाऊसचं नाव वसंत विला फार्म हाऊस, सरलगाव रोड. ओके. सो आपल्या तू दीपेश दादाच्या बर्थडेच्या निमित्त कुठलं गाणं ऐकवशील आम्हाला सगळ्यांना? मी आता सर्वांचं नावांचे गाणे बोलणार आहे. दीपेश दादाच्या बर्थडेचं होतं, पहिले बर्थडेचं गाणे होऊन जाऊ दे, त्यानंतर मग तुम्ही चहा घ्या. हॅपी बर्थडे टू यू. जास्त पैसे दिले. आता गुळ भरवण्याचा कार्यक्रम होणार आहे. सो आता बर्थडेचं गाणं 1 नंबर बोललास. आता त्या निमित्ताने पुढचं गाणं म्हणजे आपल्या तू मित्रपरिवार आणि घरातल्यांसाठी जे गाणं बोलणार होतास, बरोबर आहे, ते आता गाणं तू मस्तपैकी गाऊन जा. ओके. नाच गा के पाळणा हलवते माहित आहे, माझं नाही, मला अजून टाइम. किसका है बच्चा, किसका है? आमचा काळू झोपला. ओके चला चालू.
त्याचं गावानं ग नावानं लावलंय मोठं ज्ञानेश्वर वर्माचं ग वर्म्याचा गावानी पेटा ज्ञानेश्वर वर्म्याचं ग वर्म्याचा गावानी पेटा त्याचं गावानं ग नावानं लावलंय मोठं त्याचा गावानं ग गावानं लावलंय मोठं परत वर्म्याचं ग वर्म्याचा गुलाबी पेटा परत वर्म्याचं नाचा समोर नाचा पैसा दादाचा गुलाबी पेटा वामन दादाचा ग दादाचा गुलाबी पेटा त्याचा गावानं ग गावानं रुबाब मोठा त्याचा गावानं रुबाब मोठा. मला दादा कोण आहे त्याला नाव द्या विनोद दादा दोन्ही पहिला पुढे कुठे विनोद दादा कुठे गेला काकू इकडे भेटली पुढे ये तू काकू तो काहीतरी गाणं बोलत चला काकू आली विनोद दादा घरात गायब गाडी लावून बसली काय कुठे मग आवाज नाही मनी बाय 1 2 3 नाव सांगा नाव विनोद आणि कविता. विनोद आणि कविता घरात वाघ बाहेर कोला घरात वाघ बाहेर कोला विनोदनी मारलाय कविताला डोला अरे वा इकडे 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 अखियों से गोली मारे परत 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 once more once more once more घरात वाघ बाहेर कोला घरात वाघ बाहेर कोला विनोदनी मारलाय कविताला डोला काकू इकडे काकू काकू इकडे नाही नाही कपडे नको इकडे थांबा काकू आली चला चला या 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 इकडे इकडे चला काकू आलेली आहे मस्तपैकी आता नवीन डायलॉग एक नंबर झाला पाहिजे वामन रोज टाकतो दारू मध्ये सोडा समझ रहे हो आप समझ रहे हो वामन रोज टाकतो दारू मध्ये सोडा वामन आता तरी जोशनाचं नान सोडा मंदा बोलते हा का सुरमई पापलेट कटला सुरमई पापलेट कटला हे ज्ञानेश्वर तू दिसला तिथंच तुला मी कापला अरे दिप्या नंबर लावला इकडे आबा हा पहिला नंबर घ्या हे पहिला नंबर घ्या अरे तुमच्या नवऱ्याला फोन करा हो नवऱ्याला फोन करा हो वहिनी नवऱ्याला फोन करा वहिनी मी काय बोलतो तुम्हाला काय वाटेल तुमच्यासाठी काय नाव असेल सांगा हा आता आता कापला इकडं सगळं झालं आता तुमच्यासाठी काय ते बघू चला बाटलीत बाटली दारूची बाटली बाटलीत बाटली दारूची बाटली चेतनची सपना समोर फाटली चला 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 या 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 आता इकडे इकडे चल चल थांबा आता वहिनी भेटले थांबा थांबा जरा या इकडे या आता खरी मजा आहे चला चला डीजे डीजे भारत वाजवतो रोज डीजे डीजे
भारत वाजवतो रोज डीजे डीजे न जया घरी गेलं काम काढते तर बाजे बाजे मन की बात कही, मन की बात, मन की बात कही वहिनी. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. हा परी बाप्पाच्या कृपेने लाभली मला वाजवण्याची कला. काय बात आहे. बाप्पाच्या कृपेने लाभली मला वाजवण्याची कला. जियाचं नाव घेतो झुकेगा नाही साला. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. साला किसको बोलता है रे तू? साला किसको बाबू बोलता भैया है तू? मेरे को बोला. लपलेली वहिनी भेटली. आता मी प्रतीक बोलतो हा का. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. मालवणच्या बायका करून आमच्या खिशाला पडले धोका. दिनेशच्या हातात सूर्यफूल दीपाच्या हातात गुलाब. दिनेशच्या हातात सूर्यफूल दीपाच्या हातात गुलाब. तुम्ही दोघं जरा कमी खा नाही तर लागतील जुलाब. कुठे गेला? ए तुझा डायलॉग होता. खरा आहे व्हिडिओ कासाठी होता तो डायलॉग त्याच्यासाठी होता. काकू तुला काय वाटतं हा डायलॉग कोणासाठी होता? काकू खरं सांग कोणासाठी होता काय? पप्पी नाही दिली म्हणून बसलो मी रुसून. पप्पी नाही दिली म्हणून बसलो मी रुसून. सोनालीचं नाव घेतो नाकाला शेंबूड पुसून. बागेत असतात गुलाबांच्या कल्या. बागेत असतात गुलाबांच्या कल्या. रुपालीचे दात जसे दुकानाच्या फल्या. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. सुवर्णा बोलते याचे त्याच्या खिडक्या ओखा. भरता का? अंडीवर अंडी 7 अंडी. अंडीवर अंडी 7 अंडी. भरत घरी जाऊन घसतो भांडी. भांडीवाला या घरचे भांडी घेतो. भांडीवाला या घरचे भांडी घेतो. नाही, इथे तंबाखू कोण खातो? नीले नीले आकाश हिरवे हिरवे रान. नीले नीले आकाश हिरवे हिरवे रान. प्रवीणचं नाव घेतो खाऊन तंबाखू पान. पदक उडाला कोणाच्या घरी गेला. पॅक 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 पदक उडाला कोणाच्या घरी गेला. ए पॅक. क्या कर रहा है? पागल हो गया क्या? भाई राडा राडा अख्खा राडा. वहिनी कुठे गेलं वहिनी? या तुमचं स्वागत आहे. आपल्या एक्सपिरियन्स आम्हाला हल्दीला बोला ना. नितेश का स्वप्नील? हा नितेश बरोबर आता लेडीज लोक सर्वांनी कान बंद करा. आता सैतानाचं नाव घेतो. कान बंद करा. आणि लहान मुलांनी कान बंद
कान बंद करा, कान बंद करा. जरा पटकन कान बंद. रेकॉर्डिंग झाली पाहिजे ना भिकारी रेकॉर्डिंग डिलीट नाही करायची. आज घ्या स्वप्नील स्वप्नील कदम. अजून आजग्याचं लग्न झाला नाहीये तरी आजग्यासाठी मी उखाणा घेणार आहे. डाली डाल मुगाची डाल, डाली डाल मुगाची डाल, आजग्या एका वर्षात काढील 2 बाल. धन्यवाद. हात मिळवाय की तुझ्यासारखे गुरु मला भेटले पाहिजेत. खरंच खरीच गरज आहे. ए नाही आता आपलं एक गाणं शेवटचं मस्त घेऊन जाऊ. एक लास्ट गाणी. अगं पोरे तू सपनात येणार, आमच्या जुन्या जागावर भेटणार. अगं पोरे तू सपनात येणार, आपल्या जुन्या जागावर भेटणार. मी पुटकुशी आलू काय लावला काय, रात्रीला तेव्हा मला भेटलीच नाही. आलो मी ते रात्रीला तेव्हा मला भेटलीच नाही. दादा तू हलू हलू नाच ना, माझ्या आयटमला हात नको लावू. माझ्या आयटमला हात नको लावू जा. मी कामावर कुठं नाही, तिथं माझा मन नाही. आलो मी ते रात्रीला तेव्हा मला भेटलीच नाही. आलो मी ते रात्रीला तेव्हा मला भेटलीच नाही. कमी बापाचा बाबा कमी बापाचा बाबा माझा राजाचा. किसन कन्हैया पोरी मन दिवाना माझे राणीचा. बर मस्त मस्त. मजा आली मजा आली मजा आली. टॅलेंट साठी शिक्षण ही गोष्ट महत्वाची नसते, ते आपल्या या हृदयामध्ये असते. अरे हा पॅक पॅक बदल कुठे चालला काही समजत नाही. संडासीच्या पायरीवर टंबरेल ठेवते वाकून. ऐका ऐका, संडासीच्या पायरीवर टंबरेल ठेवते वाकून. आंब्याचं नाव घेतो 2 टुबुक टुबुक टाकून. फक्त खोटा बोलतो आणि पोरींच्या मागे जातो. नर्या नर्या दादा बरू का. नर्या नर्या चांदीची संडास सोन्याचा गू. चांदीची संडास सोन्याचा गू. नर्या हागाला बसला तर आवाजाला पुपू. परी तू सपनात ये ना, बोट चुकून कुठे चालला ना. आला होता टोना डिंगडे गोडिंगडे गेडा. हाय कर सगळ्यांना. हाय हाय कर सगळ्यांना. हाय कर सगळ्यांना. आई तुझ्या पायऱ्या 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 करीन. आई तुझ्या पायऱ्या 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 करीन. दुर्वाताई आली न आमची दुर्वाताई. दुर्वाताई आली न आमची रियाताई आली. पिऊताई आली न आमची माऊताई आली नाही. तुझ्या पायऱ्या पायऱ्या
रिया नाव बाकी सरी दादा आला न आमचा सनी दादा आला रिया महेश दादा आला न नाव बरोबर नाही सांगत वहिनी नावाचं सांगा जाऊ कोणाचं नाव सांगायला सांगा कोणतं तरी जाऊन सांगा मालवणची लोक साधी भोळी नावात यांच्या माझी कहाणी ऍक्च्युअली मी पण कोकणचाच आहे ना त्यामुळे हा भारत दादाची बैल जोडी काहीतरी सांगते वहिनी बोला नाही चालू अजून आम्ही मॅक्स घातलं तेव्हा आले कळाला अरे इंट्रोड्यूस मध्ये त्यांनी काय सांगितलं बघ बोलता आमचा मेकअप उतरला होता तुम्ही आता ब्लॉग काढायला आले आता कुठं मेकअप उतरले ही बघ त्यांची उतरली ना माझी दाताच्या फल्या भाई हे काय होतं हे काय होतं विसरलो वहिनी काय होतं तुमचं सांगा ना मस्त गाणी मस्त कॉमेडी झाली तुझी एक नंबर आवाज आला आवाज पण भारी एक नंबर थोडा स्ट्रगल करे रियाज आणि स्ट्रगल सो तुला आता युट्यूब मध्ये काय बोलशील तू आपल्या प्रेक्षकांसाठी दोन शब्द बोल युट्यूबला काय बोलशील आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं जर गाणं आवडलं असेल तर साई म्हात्रे ऑफिशियल या चॅनलवर जावा आणि जर फार्म हाऊस आवडला असेल तर फार्म हाऊसला व्हिजिट करा धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर नाव हा ते सांग बोल फार्म हाऊसचं नाव वसंत विला फार्म हाऊस कॉन्टॅक्ट नंबर 9372292339 मुरबाड सरलगाव किनवली रोड ओके थँक्यू मस्त मस्त सो बघितलं असेल तुम्ही ॲक्च्युली आज मी ते फिरायला आलेलो होतो म्हणजे आपल्या दीपेश दादाचा वाढदिवस होता तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघालच ती वाढदिवसाची थोडीशी व्हिडिओ त्यानंतर मी ब्लॉग करणार नव्हतो कारण की आजचा दिवस आणि आजची मोमेंट अशी होती की आपण फक्त एन्जॉय करायसाठी आलेलो होतो पण इथे आल्यानंतर आणि त्यानंतर आपण जी इथली सिच्युएशन बघितली तर मला आपला हा प्रवीण दादा आहे प्लस आपले दीपेशचे पप्पा आहेत नाण्या दादा सो हे मला बोलले की तू आज ब्लॉग का नाही केला तर नंतर मला असं वाटलं की आज मी सोन्याची संधी गमावलेली होती सो मी अर्धवट ब्लॉग चालू केला सो ब्लॉग चालू केल्यानंतर मला असं समजलं की म्हणजे आपल्या दुनियेमध्ये आपण आर्टिस्ट लोकांच्या लाईनपेक्षा अजून वेगळी एक लाईन असते जे असे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात सो आज तू गाणं आणि डायलॉग म्हणजे ऑन दी स्पॉट कुठल्याही गोष्टीवरती डायलॉग बसवणं ही सोपी गोष्ट नसते हे भरपूर कलाकारांना देखील माहीत असेल कारण की आपण एखाद्या वरातीमध्ये पण बघतो की जेणेकरून नवरीला किंवा नवऱ्याला आपण जेव्हा दरवाजाच्या एंट्रीला उखाणे घ्यायला सांगतो तेव्हा ते पण 5-10 मिनटं अशी विचार करत बसलेले असतात की काय नाव घेऊ मग आजूबाजू त्यांना जेव्हा सांगतील त्या टायमाला ते नाव घेतात मला एक बोलायचं ह्या माणसाला ना म्हणजे माणूस नाही हा मुलगा आहे लहान मुलगा आहे याला म्हणजे दिसत नाही पण हा परीला ओळखतो परीला त्याच्या आवाजामुळे आणि याच्यामुळे ऑर्केस्ट्रामुळे खूप ओळखतो त्याला हा ना तो बऱ्याच वेळा तो म्हणजे त्याचा फॅन आहे परीचा आणि पण मी त्याचा आवाज ऐकला ना तर मला पण वाटलं म्हणजे हा मुलगा मस्त आहे याचा आवाज खूप चांगला आहे आणि मलाच नाही सगळ्यांना खूप आवडला तुम्ही कोणाला पण विचारू शकता मस्त एक नंबर साई म्हात्रे खूप कडक आवाज आणि एकदम टॅलेंटेड पोरगा वाटला मला एकदम एक नंबर कारण की मी स्वतः पण अनुभव घेतला आज पहिल्यांदा अनुभव घेतला तुम्ही या गोष्टीचा की अशा गोष्टी होणं शक्य नसतं ते आपल्याला बऱ्यापैकी 100पैकी आपल्याला 90 किंवा 80% अशा गोष्टी भेटतात की जेणेकरून असं एखादा कलाकार असतो जो आपल्याला ऑन दी स्पॉट भेटतो आता आम्ही आलो कुठे फार्म हाऊसला सो या ठिकाणी आम्हाला असा कलाकार भेटणं म्हणजे खूप सारे मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि माझ्या थ्रूने तुम्हाला भेटणं म्हणजे सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे जसं आपलं एक उदाहरणार्थ बघायला गेलं तर आपल्याकडे एक पहिलं सॉन्ग गायलेला होता आई एकविरा माऊली तो पण सेम अशा सिच्युएशनमधला मुलगा होता पण त्याचा आवाज असा होता कडक की अख्ख्या आपल्या दुनियेने त्याला प्रसिद्ध करून टाकलं सो माझी थोडीशी इच्छा असेल तर तुमच्यामध्ये थोड्याशा भावना असेल आणि तुम्हाला या मुलाचा आवाज किंवा अशा काही गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या भरपूर पब्लिकपर्यंत पोचवा की जेणेकरून मोठमोठे सेलिब्रिटी पण त्यांना इथे घ्यायला पोचतील कारण की असा माणूस हा सगळ्यात पहिले पुढे गेला पाहिजे एक कलाकार आहे म्हणून त्या गोष्टी सांगतोय बाकी या सगळ्यांच्या गोष्टी पण तीच आहेत
तुमचं काय म्हणणं आहे? साई मात्र एक नंबर, पुढे गेलाच पाहिजे ना? एक नंबर, ओके, एक नंबर आवाज आहे. हा. सो सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. सो आपण हा ब्लॉग इथेच एंड करू आणि आपण छोटासा ब्लॉग बनवलेला होता, तो पण ऑन दी स्पॉट झालेला होता. सो भेटू आपण याच्या येणाऱ्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, बाय. दिसकाई उंगवला सोन्याचा बड्डे है दादाचा, दिसकाई उंगवला सोन्याचा बड्डे है दादाचा. त्याच्या गावाचा हाणलाई केक, त्याच्या गावाचा हाणलाई केक ना, दिपेश दादाचे बड्डेचा, त्याचा कापा केक, दिपेश दादाचे बड्डेचा कापा केक.